सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी माय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर बऱ्याचशाच कमेंट आल्या वंदना काकूंवरून, तर वंदना काकूंच्या ओळखीच्या बऱ्याचशाच ताई आहेत। तर तुमची ओळख कशी झाली काकू? कसं काय तुम्हाला सर्वजण ओळखतात? माझी ओळख म्हणजे स्वामी मूर्ती ॲट मधून व्हिडिओ गेला, त्या व्हिडिओ बघून बऱ्याच जणांची मला कमेंट आली, मेसेज पण आले की ताई तुम्ही छान काम करतात, स्वामींचं काम करता। त्याचबरोबर त्या शाळेमध्ये टीचर होत्या, ते पेरेंट्स वगैरे काकूंना ओळखतात। म्हणजे स्टेपिंग स्टोन म्हणून स्कूल आहे आमच्या इथं चिंचवडला, तर काकूंना बरेचसेच ओळखतात म्हणजे पेरेंट्स वगैरे। आणि कसं असतं की चांगल्या कामासाठी स्वामींनी त्यांची निवड केली, ही खूप मोठी गोष्ट आहे। तुम्ही सर्वांनी तर शुभमसाठी खूप आशीर्वाद दिले की काकूंचा शुभम लवकरात लवकर आपल्यासारखा नॉर्मल व्हावा, असं परत ताईंनी कमेंट केली बरं काकू शुभमसाठी। तर कसं आहे तुम्हाला सर्वांना सांगायचंय मला, आता काकू पण एवढं चांगलं कार्य करतात, काम करतात, प्रामाणिक आहेत बरं का काकू। स्वामी मूर्ती आर्ट मध्ये अभिषेक नंतर पहिल्यांदा काकू आपल्याकडे आल्या, काकूंनी काम केलं आणि त्यासोबत बघा स्वामींचे ते सेवेकरी सुद्धा आहेत त्यासोबत। तर कसं असतं माहितीये का, तुमच्या जसं आयुष्यामध्ये सुखदुःख आहे तसं काकूंच्या सुद्धा आयुष्यामध्ये आहेत प्रॉब्लेम, पण त्या हसत। आता आम्हाला काल एक गोष्ट महालक्ष्मी समोर काकू कळली, आता एक असं ज्यांच्या आपण म्हणतो की आमचा मुलगा असे, आमची मुलगी असे, पण तसं नसतं। काही काही वेळेस भगवंत त्यांच्या रूपामध्ये येऊन तुमच्याकडून ती सेवा स्वीकारून घेता की बघू हा या मुलाला सांभाळ करतोय का, असं आहे म्हणून हा चिडचिड करतोय का। म्हणजे देवाने सुद्धा मानव रूपामध्ये पृथ्वीवरती जन्म घेतला, त्याचं हे उदाहरण असतात अशी लोक। त्यामुळे वाईट काहीच नसतं, कारण त्यांना जन्म दिला त्याचा अर्थ त्या भगवंताने त्यांचं काहीतरी चांगलं नियोजन केलेलं असतं। आणि बघा वारंवार आपली परीक्षा होते, ह्या जन्मी आपली परीक्षा होते, म्हणजे आपला कर्मभोग मागच्या वर्षीचा वाईट असतो, म्हणून देव ह्या रूपामध्ये तुमच्याकडे भोगून येण्यासाठी तुमच्या घरामध्ये त्याने जन्म सुद्धा घेतलेला असतो। फक्त ओळखता येण्याची दृष्टी पाहिजे, तुमचं तेवढं भगवंतापर्यंत नामस्मरण किंवा भगवंतापासून तुमचं कर्म चांगलं। आणि ह्या जन्मी वाईट नाही, ते भगवंत तुमच्याकडे चांगलं कर्म करून घेतोय ह्याचं तुम्ही भगवंताचे धन्यवाद माना, ती वाईट गोष्ट नसते आपल्या आयुष्यात। तसंच वंदना काकू बघा आल्या, शुभम पण तुम्हाला शुभम व्हिडिओ मध्ये दिसतो। तर कसं असतं माहितीये का की एक छोट्या गोष्टी असतात आपल्या मनामधलं ते खुश राहण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह राहण्यासाठी। त्यामुळे कोणी निगेटिव्ह कोणती गोष्ट घेऊ नका। तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम तसं वंदना काकूच्या आयुष्यामध्ये वंदना काकू प्रॉब्लेम म्हणून घेत नाहीत, त्या देवाची सेवा करतात म्हणून त्या सेवा शुभमची करतात, कारण त्यांच्या घरामध्ये असं काहीतरी रूपात देवाने जन्म घेतला आणि खरंच आहे बरं का तसं, आणि खरंच असतं। काल सुद्धा मला एक गोष्ट समजली। तर आता तुम्हाला सुंदरसं कलेक्शन आम्ही दाखवणार आहे आणि इथून पुढे वंदना काकू सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, आणि त्यांना शिकवायचं काम चाललंय। प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट म्हणजे कसं आहे, आपण आज बघा कलियुगामध्ये जगतो किंवा आपण आज एक लेडीज आपल्या पायावरती उभं राहतात, त्याच्यामध्ये सगळे स्किल सगळे गुण असायला पाहिजेत, कोणत्याही क्षेत्रामध्ये तिने मागं नसायला पाहिजे। आणि धाडस आणि डेअरिंग खूप मोठी गोष्ट असते, आणि आपला स्वतःवरला विश्वास कॉन्फिडन्स पण असावा लागतो। आता बघा ही पाठीमाग दिसतेच रामचिट्टी, श्री स्वामी समर्थ म्हण, श्री स्वामी समर्थ, हा जोडकी श्री स्वामी समर्थ। आता हे आमच्या काकू आहेत बघा नवीन। काकू तुमची ओळख सांगा? श्री स्वामी समर्थ। ह्या नूतन काकू आहेत नवीन, त्यांनी खूप छान अशी रांगोळी वगैरे म्हणजे स्वामीने त्यांच्या कार्यासाठी त्यांची निवड केली। आणि ही आमची मनीषा काकू बघा शांत शांत बसते, म्हणजे मोठ्यानी स्वामी समर्थ। हा आता हिला सांगा म्हणायला, हिला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, ही पण आमची परीक्षा आहे बरं का स्वामीने घेतलेली। हिला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण हुशार आहे डोक्याने, इंग्लिश वाचते लिहिते आणि खरंच चांगली आहे बरं का प्राजक्ता। आणि 12वी शिकली, तिला सुद्धा आशीर्वाद स्वामीने आज आम्ही प्रार्थना केली अभिषेक करताना तिला बोलता यावं आणि तिला ऐकता यावं। तर कितवी शिकली प्राजक्ता? पूजा सांग। 12वी। चांगलं काम करते का? पूजाने आणली बघा, पूजा एक पुण्याचं काम करते, पूजाने तिला आपल्याकडे आणली, जॉबला लावली स्वामी मूर्ती आर्ट मध्ये स्वामींकडे, म्हणजे आणि पूजाला तिची भाषा कळते, म्हणजे कसं एक चांगलं कर्म आहे की अशा लोकांना ती समजून घेते, सांगते। तर पूजा कशी तिला तू सांगते काम करायचे ना? हा कसं सांगते तिला? फोनवरून दाखव तिला, नमस्कार करा सांग तिला, तिला सांग श्री स्वामी समर्थ म्हणाय सांग, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा बघा, आणि एक मुलगी शीतलताई काकू, वंदना काकू, वंदना। तर बघा ही आमची गोडशी लहानशी बघा काम करते आणि आहे बरं का, खरंच खूप छान आहे। कारण कसं असतं करते, कारण कसं असतं देवानी प्रत्येकाने स्वामीने सगळ्यांना बोलवलं इथं, म्हणजे त्यांची इच्छा। आता हे काकू बघा नूतन काकू आहेत, त्या सुद्धा बघा खूप स्वामींचं सेवा वगैरे करतात, त्यांच्या हातूनच आपल्या सर्वांच्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन होईल, कारण त्या नूतन काकू ज्या आहेत त्यांना श्रीसूक्त जमतं, सगळं सेवा जमते बरं का, मग त्यांच्या हातून सिद्ध आहे। पूजा हास, पूजाचा MRI काल झालाय का? माझा रिपोर्ट येणार आहे, रिपोर्ट आला की सगळ्यांना सांगते व्हिडिओ मध्ये।
स्वामी आलते का? हा, स्वामी आलते माझ्यासोबत. मला भीती वाटली नाही, काहीच नाही. एक दरवेळेस अर्धा तास लागते, पण ह्या वेळेस 15 मिनिटाच्या अगोदरच मला काढला आतमधून बाहेर एमआरआय करायला. खूप छान वाटलं, काहीच वाटलं नाही असं म्हणजे एकदम त्रास भीती वगैरे काहीच वाटलं नाही. आज माझा रिपोर्ट येणार आहे, रिपोर्ट बी माझा नॉर्मलच येणार आहे. मला सगळं माहिती का, तर मला स्वामी म्हणले पूजा तू घाबरू नको, काय नको, मी तुझ्या सोबतच आहे. तुझ्या रिपोर्ट मध्ये काही सुद्धा येणार आहे, नॉर्मल रिपोर्ट येणार आहे. मी उद्या स्वामींना पेढे आणून ठेवणार आहे. आणि गोळ्या बिळ्या खाती का आता? आता खात नाही, काय नाही, गोळ्या बिळ्या खायच्या नाही, काहीच नाही. सगळं स्वामी करणार, मी कशाला गोळ्या बिळ्या खाऊ. सगळं त्यांच्यावर पहिल्या दिवशी आलं त्या दिवशी सांगितलं, स्वामी तुमच्यावर अवलंबून, तुम्हीच बघा जगवायचे का नाही जगवायचे. तर माझी तर काही इच्छा नाही गोळ्या बिळ्या खायची, आणि इथून पुढे पण मी खाणार नाही. आम्हाला माहिती स्वामी मला माझ्या सेवेचं फळ मला नक्की देणार ना. त्यांचं ते म्हणते विश्वास डगमू देऊ नको पूजा, बाकी काहीच नाही. मी माझा विश्वास आहे त्यांच्यावर, ते करते दारते तेच, आपण काय करणार. त्यांचीच इच्छा आहे. काकू म्हणजे कशी डेअरिंग आहे, कशी बोलते, परफेक्ट असं परफेक्ट व्हिडिओ करते बघा आमची पूजा. आणि पूजाने बघा स्वामींच्या हात, स्वामी नैवेद्य पूजेच्या हातचं ग्रहण करतात. काय ग पूजा करतात की नाही? करतात ना. कसं त्याशी फुलं टाकली ना, जेवायला दिलं की फुलं टाकली. शीतलताई म्हणली मी जाते घेऊन, चला स्वामी तुम्ही जेवत नाही म्हणले की लगेच स्वामींनी फुल दिलं. मी झाडू मारता झाडू खाली ठेवला आणि परत बघायला आले की स्वामी काय करतात. लगेच स्वामींनी फुलं टाकली. तसं तुम्हाला आमच्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीची पण आज पूजा केली. सर्वांनी मराठीत श्रीसूक्त म्हटलं. त्याच्यानंतर बघा छान असं आजची पूजा महालक्ष्मीची हिने केली, प्राजक्ताने. पूजा केली ना, छान. हा, आता तुम्हाला ती पूजा सुद्धा आमच्या पूजाची आपल्या प्राजक्ताची दाखवते मी. चल तुझी पूजा दाखव, तू केलेली आज पूजा. हे बघा पूजाने छान असा सगळा किचन स्वच्छ केलाय. ही सगळी भांडे घासलेत आमच्या नूतन काकूनी. म्हणजे आमच्याकडे कामाला असल्यासारखं नाही, हे स्वामींची सेवा आहे किंवा स्वामीने आम्हाला बोलवलंय सगळ्यांना, त्यामुळे आम्ही स्वामींचं कार्य करतो. हे बघा पूजाने किती स्वच्छ सगळं केलेलं आहे. तुझं स्वयंपाक वगैरे सुद्धा पूजाच करते, स्वामींचा नैवेद्य. तर बघा हे स्वामींच्या चपाती भाजी वगैरे तिने करून ठेवलेली आहे. फ्रीज सुद्धा स्वच्छ पूजाने परवा खूप छान केला. हे बाहेर ठेवा. तर हे बघा असं स्वामींचे कपडे सुद्धा आज प्राजक्ताने आणि काकूने धुतलेले आहेत. हे बघा स्वामींचे टोप्या सगळे स्वामींचे आज वस्त्र धुतले. म्हणजे आज स्वामींच्या सेवेसाठी आम्ही सगळ्यांनी वेळ दिलाय. आणि भांडी नूतन काकूनी बघा एकदम चमकलेत नव्यासारखे.